राम राम मंडळी, दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप, अर्थातच अण्णाभाऊ। मित्रांनो, आता गेल्या आठवड्यात बऱ्याचशा ठिकाणी गारपीट झाली, वादळी वारं झालं, बरेचसे आपले शेतकरी बांधवांचं नुकसान झालं, त्याच्या ज्वारी आली, गहू आला, हरभरा आला। पण हे नुकसान व्हायचं कारण काय होतं आणि नुकसान कशामुळे झालं, ह्याला कारण कोण आहे? आपण जिम्मेदार आहे त्याला का निसर्ग जिम्मेदार आहे, ह्याच्यात आपण थोडासा विचार करायला पाहिजे। काही जण म्हणण्यापेक्षा सगळेजण ह्याच्यात असं त्याला असं वाटतं की जास्तीत जास्त पैसा कसा भेटन, जमिनीला विश्रांती नाही, काही नाही, नुसता पैसा कसा भेटन ह्याच्या मागे लागलो। मग पहिलं पीक झालं, थोडी विश्रांती नाही जमिनीला, लगेच दुसरं पीक तिसरं पीक, असं करून करून त्या जमिनीला विश्रांती घ्यायला सुद्धा वेळ भेटत नाही। आणि नांगट कधी करावी, मेहनत कधी करावी, ह्याच्यात कृषी पाराशर ऋषींनी ह्याच्यात बरीचशी माहिती सांगितलेली। कधी नांगट करायला पाहिजे, कधी मेहनत करायला पाहिजे। जर मेहनतीला उशीर होत लवकर जर मेहनत झाली तर आपलं पीक हे सोन्यासारखं येणार। मध्यम मेहनत झाली म्हणजे थोड्या मधात जर मेहनत झाली तर ते चांदीसारखं पीक येणार। आणि जर समजा जास्त उशीर झाला की ह्या दुसऱ्यापेक्षा बी तिसऱ्या वेळेस जास्त उशीर झाला तर लोखंडासारखं पीक येणार। आणि त्याच्यापेक्षा बी जास्त जर झाली तर ते पीक म्हणजे माती समान, ह्या माती समान म्हणजे त्या जमिनीत ते गाडायची वेळ येईल, असं त्याच्यात पराशर ऋषींनी सांगितलेलं आहे। तर ह्याच्यात थोडक्यात सांगतो, जास्त काय वेळ घेत नाही तुमचा। जे काय पहिले लोक होते त्या लोकांचा जर विचार केला, त्याच्या मागे एक विज्ञान होतं की ते गुढीपाडवा आणि शिमगा काय म्हणायचे, शिमग्याच्या दिवशी जे काय आपण शिमगा खेळतो, शिमग्याच्या दिवशी बोंबलून सगळं रिकामं रान जर रिकामं झालं तर आपण हे होळीच्या दिवशी ह्याच्या दिवशी बॉम्बला रिकामे झालो, अशी एक म्हण होती। ह्याच्या मागचं विज्ञान काय होतं माहिती आहे का मित्रांनो? ह्याच्या मागे एक विज्ञान होतं, ते म्हणजे त्यावेळेस सगळे पिकं जे काय आपले ज्वारी असन, हरभरा असन, आपली मोहरी असन, जे काय गहू, हे जे काय पिकं होते रब्बीचे, हे रब्बीचे पिकं आपल्याला होळीच्या आधी त्याचे खळे आटपून वळ्या लावून व्यवस्थित सगळ्या गोष्टी आटपून नंतर ज्यावेळेस लग्न सराई चालू व्हायची त्यावेळेस लग्नाला सगळे गोळ्या मेळ्याने जायचं। मग आता ती पद्धत राहिली का? नाही राहिली। आपल्या सवडीनुसार आपण पिकं घेत चाललो। तुम्ही आणखीन विचार करा, आपल्या सवडीनुसार आपण पिकं घेत चाललो आणि त्या निसर्गाला माहिती आहे का तुम्ही काय करालात? निसर्ग त्याच्या टायमाला येणार, कारण होळीच्या टायमाला होळी इजवायला हे पाऊस येणार, 4 थेंब का व्हायना येणार, हे निसर्गाचा नियमच आहे आणि दरवर्षी काही ना काही येणारच ह्या टायमाला। तुम्ही आणखीन मागचा इतिहास बघा आणि पुढे सुद्धा हेच होणार आहे। सहदेव भाडवी सुद्धा हेच सांगितलेलं आहे, ऋषी पाराशरने सुद्धा हेच सांगितलेलं आहे, बऱ्याचशा ग्रंथामध्ये सुद्धा ह्याची माहिती सांगितलेली। तसंच आपल्याला ज्या वेळेस कामं करायचे त्या वेळेस, समजा शिमग्याच्या वेळेस सगळं आटपून काम आवरायला पाहिजे। आणि जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त 15 एप्रिल पर्यंत आपल्याला सगळी नांगटी व्हायलाच पाहिजे, शेतीच्या नांगटी व्हायलाच पाहिजे। किती? 15 एप्रिल पर्यंत कमीत कमी। आपण काय करतो, मे एंडिंगला शेवटी मेच्या शेवटी काय आपण काय करतो, मे महिना आलाय म्हणले नाही अजून काय नाही नांगट, मग मे महिन्यात बी चालू करतो। चालू झाली की लगेच म्हणतो आता काय आभाळ येले बाबा, आता जवळ येईन पावसाळा, मग लगेच काय करतो, लगेच रुटर, लगेच पुन्हा लगेच पेरणी। ह्याच्या अगोदरच सांगितले, ज्यावेळेस नांगट करू त्याच्यात कमीत कमी आपल्याला मोगडा म्हणजे 3 फणाचं जे असतंय का, ते 3 फणाचं हाणायचं, दोयरे हाणा, एकेरे हाणा आणि त्याच्यानंतर पाळे हाणायची। आणि पाळे हाणल्यावर आपल्याला जे काय पेरायचं का ते पेरायचे। ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे आणि नंतर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत्यात। आता आपल्या सवडीनुसार आपण 12 महिने पेरीत चालतो, मग निसर्ग त्याचं काम करते। पण आपण जर सगळ्या गोष्टी आटपून घेतल्या तर निसर्ग आपल्याला हे करीत नाही, म्हणजे आपलं नुकसान होत नाही। आपण काय करतो, आपल्या सवडीनुसार जानेवारीमध्ये बी ज्वारी पेरतो, ज्वारीमध्ये बी हे आपल्या जानेवारीमध्ये बी हरभरा पेरतो, जानेवारीमध्ये गहू पेरतो। मग निसर्ग काय करीन त्याला? ही चूक आपली, ही चूक आपण ही करायला पाहिजे। बरं, आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण शेणखत जमिनीला टाकतो, नांगटीच सांगतो त्याच्या अगोदर,
नांगट करताना ह्याच्या अगोदर बी सांगितले, नांगट करताना चुकून सुद्धा रात्री नांगट करू नका, चुकून सुद्धा रात्री नांगट करू नका. आता तुम्ही म्हणता ह्याच्यात काय कारण आहे, ह्याच्या अगोदर मी एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की बाबा ज्यावेळेस आपण नांगट करू दिवसा. आता पहिले लोक बघा तुम्ही, नांगट ज्यावेळेस बैलाची 6 बैले, 8 बैले, 10 बैले नांगट जमिनीच्या प्रकारानुसार किती नांगट बैल धरीत होते त्याच्यानुसार जमिनीनुसार. तर ते काय करायचे, पहाट धरायचे, काय म्हणायचे, चांदणी निघाली बाबा, पहाटची चांदणी निघली, आपली नांगट चालू करू. मग ते काय येडे होते का, मग त्या टायमाला पक्षी उठायचे, किती पहाट पक्षी उठायचे. नांगरी धरली त्यांनी की लगे ते काय पक्षी मागचे जे काय कोश असायचे कोश खायला यायचे आणि ते कोश खायचे. आणि आता ट्रॅक्टर निघाले, बैल बंद झाले, बरं ठीक आहे. मग ट्रॅक्टरवाला काय म्हणतो, आमचं दिवसाला गरम होतं बाबा ट्रॅक्टर, आम्ही संध्याकाळी येतो. मग संध्याकाळी कोणते पक्षी येतात खायला, कोणते पक्षी ते कोश खायला येतील मला सांगा तुम्ही. त्याच्यामुळं आपल्याला दिवसा त्याला म्हणायचं बाबा सकाळी लवकर जर आलं 12-1 वाजेपर्यंत आपल्याला जेवढं नांगरायचं आहे तेवढं नांगरायचं, पुन्हा 4 वाजता धरायचे, 4 ते 6 नांगरायचं, पुन्हा बंद करायचं. पण आपल्याला सगळी घाई, एक तर पाऊस येईन बाबा, लवकर आम्हाला बी आणलंय, खत आणलंय, पेरायचंय, लावायचंय, मग सगळे धावपळ उडती. मग ह्याच्यामुळे हे कारण होते. दुसरं एक महत्त्वाचं आणखीन एक सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण शेणखत टाकू, बरेचसे आपले शेतकरी बांधव काय करतात, नांगरीच्या अगोदर ज्यावेळेस नांगरट करायची, आपल्याला नांगरट करायच्या आधी शेणखत शिंपडून देते जमिनीवर आणि लगेच त्याच्यावर नांगर हाणतात. मग नांगर बी काय साधा सुद्धा मारित नाहीत, भला 1 फूट जवळपास नांगर जातो तो खोल. आता 50 ते 60 नांगर आलेत, ते नांगर हाणतात आणि ती जमिनीला जातं खाली खोल. आपण पिकं कोणते घेतो, सोयाबीन सारखे, सोयाबीनची मुळी किती जाते, बरं ठीक आहे खोल बी जात असेल, पण त्याला त्या मुळीपर्यंत अर्धा ते पाऊण फूट 1 फुटापर्यंत मुळी जायला किती दिवस लागतात. तोपर्यंत त्या पिकाने काय त्या मुळ्या कशाच्या जीवावर जागा, तिथं कोणते जीवाणू येणार आहेत काम करायला, ह्या गोष्टी आपल्याला लक्ष द्यायला पाहिजेत. त्याच वेळेस ते खत टाका. खत जरी टाकायचं झालं तर मोगडा पाळी करण्याच्या अगोदर जर तुम्ही जमिनीवर शिंपडलं ह्याच्या नांगटीमध्ये तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. आणि जरी नांगटीच्या अगोदर जर टाकलं तर नांगट आपल्याला जास्तीत जास्त 4 ते 5 इंच, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि हे नांगट आता बघा तुम्ही जास्ताचा उचल करतो का नांगरायला, त्यावेळेस ढेकळ जास्त येतात. आता बघा तुम्ही आपल्या इथे ढेकळ जास्तीत जास्त एवढा मोठा ढेकळ आहे आणि हे बी सहज तुटतं, सहज हे हाताने सहज, असं जास्त ताण सुद्धा द्यायची गरज पडत नाही. ही जमीन सुद्धा मऊ होण्यासाठी तिथे जीवाणूच पाहिजेत. आणि जर समजा आपल्याला ही माती करायची, माती जमीन आहे का ही माती, ह्या मातीचं धूळ नाही करायची, ह्या धुळीमध्ये जिवंत जीवाणू नसते. तर ह्या धुळीमध्ये आपल्याला जर रोटावेटर मारलं तर जमीन अशी धूळ होती, ती धूळ, ही माती होत नाही ती. मग आपल्याला माती जर करायची असली तर आपल्याला नांगट व्यवस्थित करावं लागेल आणि टायमाला नांगट करावं लागेल. त्याच्यामुळे आणखीन तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस शेणखत टाकायचे त्यावेळेस आपल्याला खोल नांगट करू नका. खोल नांगट करायची ज्याला त्याला तर लवकर नांगट करा, 15 एप्रिलपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे जर नांगट केली तर मग तुम्हाला सांगितलं की आपल्या पिकाचे काय हाल होते आणि आपल्या येणाऱ्या उत्पन्नाचे काय हाल होते, त्याच्यानुसार करा. हे जुन्या लोकांना विचारा, माझं नाही, हे ग्रंथामध्ये, ग्रंथ कोणत्या ते हे तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न करेन. हे काय जुने लोक होते का, ह्या जुन्या लोकांनीच हे सगळ्या गोष्टी हे केलेल्या आणि तेच ग्रंथात आहे. आणि त्या जुन्या लोकांना आपण भेटावं लागेल आणि त्यांच्याकडून ही माहिती सगळी आपल्याला गोळा करून आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा लागेल. माहिती खरंच आवडी असली मित्रांनो तर तुमच्या शेतकरी मित्रांच्या जे काय ग्रुप आहे, आपला मित्र परिवार असतो, त्याला शेअर करा. आपल्या कुटुंबातल्या जुन्या लोकांना काय ही माहिती त्याला दाखवा की ते म्हणते ना खरंच सांगतं हे माणूस. तर भेटू अशीच नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेंद्रिय. धन्यवाद. राम राम.